एनडीए 121 जागांवर आघाडीवर, महाआघाडी या ठिकाणी 104 जागांवर आघाडीवर। एनडीए 121 जागांवर आघाडीवर, महाआघाडी 104 जागांवर आघाडीवर आहे। त्याच्यानंतर जनसुराज पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर 1। भाजप जर आपण पाहायला गेलं तर 65 जागांवर आघाडीवर आहे। जेडीयू 45 जागांवर आघाडीवर, एलजेपी 9 जागांवर आघाडीवर, जितेंद्र मांझी यांचा हम हा पक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे। तर चिराग पासवान यांच्या पक्षाला अजून त्यांनी सुरुवातही केलेली नाहीये, खातंही उघडता आले नाही। एनडीए पुन्हा आता एकदा मॅजिक फिगरवर पोहोचली आहे। एनडीएचा मॅजिक फिगरशी हा खेळ सुरू आहे सध्या। आपण पाहतो की एनडीए पुन्हा एकदा आता 122 पर्यंत पोहोचली आहे। ही मॅजिक फिगर आहे बिहारमध्ये सत्ता स्थापनेसाठी। हा आकडा असा स्थिर राहावा असे एनडीएला वाटत असेल, मात्र महाआघाडी देखील त्या ठिकाणी टक्कर देताना पाहायला मिळते। महाआघाडी देखील 104 जागांपर्यंत पोहोचली आहे। एकट्या आरजेडीनं या ठिकाणी जोरदार टक्कर दिली आहे भाजप आणि जेडीयूला। सुरुवातीच्या कालांमध्ये एनडीएला या ठिकाणी बहुमत मिळत असल्याचं सध्या तरी या ठिकाणी पाहायला मिळतंय। बिहारमध्ये मोठा खेळा होणार का? शेअर बाजार लाल आकड्यांनी उघडलेला आहे। आतापर्यंतचे कल एक्झिट पोलचे अंदाज चुकवत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। कलांमध्ये एकतर्फी कल नाहीच, 15 ते 20 जागांच्या अंतरानं फासा पलटणार का याकडे देखील लक्ष असेल, कारण बिहारमध्ये मोठा खेळा होणार। शेअर बाजार लाल आकड्यांनी आता उघडलेला आहे, धाकधूक वाढलेली आहे। आतापर्यंतचे कल एक्झिट पोलचे सगळे अंदाज चुकवतायत असं चित्र दिसतंय। राज्यामध्ये किंवा देशामध्ये ज्या ज्या वेळेला निवडणुका होतात त्या वेळेला त्याचा परिणाम हा शेअर बाजारावर पाहायला मिळत असतो आणि तसाच आता बिहारची एवढी मोठी निवडणूक, एक ऐतिहासिक निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जात आहे। शेअर बाजारावर सुद्धा त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। तर एनडीए आता 122 जागांवर, तर महाआघाडी 103 जागांवर आघाडीवर आहे। एनडीएनं तर मॅजिक फिगर या सगळ्या कलांमध्ये गाठलेली आहे। सेन्सेक्स मध्ये 300 अंकांची घसरण झालेली आहे। हे आकडे पाहता शेअर बाजार सेन्सिटिव्ह आणि सेन्सेक्स मध्ये या ठिकाणी 300 अंकांनी आता घसरण झालेली आहे। एनडीए 122 आणि महाआघाडी 103। महाआघाडी एनडीएला मोठी टक्कर देताना पाहायला मिळते आणि एक्झिट पोलचे जे आकडे होते त्याहून वेगळे आकडे या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात। बिहारची निवडणूक अतिशय ऐतिहासिक आहे आणि एकदम वेगळी आहे। निफ्टी जो आहे तो 130 अंकांनी कोसळलेला आहे। शेअर बाजारावर सुद्धा परिणाम झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला जे आहे ते बहुमत मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि त्याचा परिणाम आता शेअर बाजारावर सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला बहुमत असला तरी काटेकी टक्कर अद्यापही बाकी आहे। महाआघाडीनं मैदान सोडलेलं नाही, आरजेडीनं तेजस्वी यादवांनी मैदान अद्याप सोडलं नाही आणि त्यामुळे आरजेडी 76 जागांवर तर भाजप 65 जागांवर। या सगळ्याचा परिणाम शेअर बाजारावर झालाय आणि शेअर बाजार कोसळतोय। निफ्टी देखील कोसळलेला आहे। एनडीए 122 आणि महाआघाडी 103। मात्र अद्यापही अंदाज येत नाही, कारण आकड्यांमध्ये फार मोठा फरक नाही आणि एकतर्फी कल तर दिसतच नाहीत आणि त्यामुळे देखील या सगळ्याचा परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळतोय। त्यामुळे धाकधूक वाढलेली आहे। एनडीए की महाआघाडी, कारण अद्यापही लढत कायम आहे। मॅजिक फिगरचा आकडा जो आहे तो एनडीएनं आता पार केलेला आहे। 123 जागांवर आघाडीवर आहे। बिहारमध्ये मोठा खेळा होणार का? शेअर बाजार लाल आकड्यांनी आता उघडलेला आहे। आतापर्यंतचे कल एक्झिट पोलचे अंदाज चुकवत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। कलांमध्ये एकतर्फी कल नाहीये, 15-20 जागांच्या अंतरानं फासा पलटणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। एनडीएनं आता मॅजिक फिगर